आई वडील गेल्यानंतर गोड जेवण करणारी लोक भरपूर आहे. आई वडील गेल्यानंतर ढसाढसा रडणारी, मोठमोठ्यानं आवाज काढून रडणारी, सगळा गाव गोळा करणारी लोक आपल्या नजरेने आपण पाहतोय. तिथून पुढे 10 दिवस जसा ब्राह्मण सांगेल तसे विधी करणारी लोक आपण आपल्या उघड्या डोळ्याने पाहतोय. गोड जेवणाला एखादा 40-50 हजाराचा महाराज आणणारी सुद्धा याच गावामध्ये, याच परिसरामध्ये लोक आहेत. मिष्टान्नाच्या पंक्ती आई वडील गेल्यानंतर गोड जेवणाच्या, वर्षश्राद्धाच्या, पुण्यतिथीच्या निमित्तानं घालणारी लोक आहेत. पण तर मी सांगत असतो दादा, अरे गोड जेवण करण्यापेक्षा, वर्षश्राद्ध करण्यापेक्षा, पुण्यतिथी करण्यापेक्षा, अरे एखादा सोहळा त्यांच्या नजरेत एकत असा संपन्न करा की आनंदाचे अश्रू आई वडिलांच्या डोळ्यामध्ये जिवंत असताना आले पाहिजे. हे पुत्राचं कर्तव्य आहे. मेल्यानंतर धावा सुद्धा घालू नका या मताचा माणूस आहे. पण ते जिवंत असताना त्यांच्या नजरेसमोर असा एखादा त्यांच्या गौरवाच्या प्रित्यर्थ असा दिव्य श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ एखादा कार्यक्रम जर आयोजित केला आणि त्या निमित्ताने त्यांच्या उघड्या डोळ्याने जर त्यांना तो कार्यक्रम पाहण्यात आला तर पुत्राच्या कर्तव्यातून पुत्राची कर्तव्यता पार पडणारं कर्म म्हणजे हे शास्त्रानं सांगितलेलं कर्म आहे. जिवंतपणे आई वडिलाकडे दुर्लक्ष. तुकोबारायांचं प्रमाण आहे, जित्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. गयेला जायचं पिंडदान करायचं, काशीला जायचं पिंडदान करायचं, काही फायदा नाही त्या पिंडदानाचा. जिवंतपणी आपल्या आई वडिलांचा गौरव आपल्या नजरेनं करावा, आपल्या हातानं करावा, याच्या इतकं पुण्य या जगतामध्ये दुसरं कोणतंच नाही. आणि हाच पवित्र उद्देश त्यांच्या दोन्ही पुत्रांच्या अंतःकरणामध्ये प्रगट झाला आणि त्या निमित्ताने या गोड सोहळ्याचं आयोजन त्यांनी केलंय. नियोजन करताना थोड्या काही गोष्टी कमी जास्त होत असतात. त्यांनी कधी आतापर्यंत असा धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन केलं नाही. बघता पहिलाच कार्यक्रमाचं आयोजन आहे. असा माणूस रुळून निघाला पाहिजे ह्याच्यातून रुळून. पण त्याच्यासाठी माळच घालावी लागते. माळ घालावी लागते. आमचा भक्ता होणार आहे माळकरी. 7 दिवसाच्या कथेमध्ये तो माळ घालणारच आहे, मला शाश्वती तेच. आणि तुम्ही या निमित्ताने सर्वजण कथेच्या पहिल्या दिवसाच्या चिंतन सेवेसाठी धर्म मंडपामध्ये, ज्ञान मंडपामध्ये उपस्थित आहात. कथा प्रारंभ करण्याच्या अगोदर इथे जमलेल्या सर्व श्रोतृसज्जन मायबापांच्या, पुरुष मंडळींच्या, माता माऊलींच्या, छोट्या छोट्या बालकांच्या चरणी श्रीमद भागवत व्यासपीठाकडून साष्टांग दंडवत नमस्कार आणि प्रणिपात. श्रीमद भागवत कथा ऐकायला मिळणं, श्रवण करायला मिळणं म्हणजे एका जन्माची पुण्याई नसते दादा. ज्याच्या जन्मामध्ये, ज्याच्या संचितामध्ये, ज्याच्या कर्मामध्ये अनंत जन्माचं पुण्य प्राप्त आहे, त्याच्याच कानावर कृष्ण कन्हैयाचं चरित्र ऐकायला मिळतं. त्याच्याच कानावर कृष्ण कन्हैयाच्या लाडक्या लाडक्या भक्तांचं दिव्य दिव्य गोड गोड चरित्र ज्यांच्या कानावर ऐकायला पडतं ना, ते साधी लोक नसतात. अनंत जन्माचं सुकृत, अनंत जन्माची पुण्याई त्यांच्याकडे साठवलेली असते. तेव्हाच ते या धर्ममंडपामध्ये येतात. ते एका जन्माची पुण्याई नाही. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्म जन्मी आम्ही. तेव्हा या साधू संत पुरावे देतात दादा. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अनंत जन्माची पुण्याई ज्याच्या पदरामध्ये कर्म प्राप्त असते त्यालाच कीर्तन ऐकायला मिळतं.
अनंत जन्माची पुण्याई ज्याच्याकडे प्राप्त असते त्यालाच कथा ऐकायला मिळते. अनंत जन्माची पुण्याई ज्याच्याकडे प्राप्त आहे त्याला सत्संग करायची बुद्धी सुचते. बरेच लोक कथा ऐकायला त्यांना आवडत नाही, कीर्तन ऐकायला आवडत नाही, सत्संग करायला धर्म मंडपामध्ये यायला आवडत नाही. त्यांचा तो दोषच नसतो, त्यांच्या गाठोडी पापाची रास तयार झालेली असते, रास, म्हणून त्यांना इकडे यायला आवडत नाही. पदरचं बोलत नाही. भागवत महात्म्यामध्ये फार सुंदर श्लोक आलेला आहे. जन्मांतरे भवेत पुण्य तदा भागवतं लभ्यते. अरे अनंत जन्माचं पुण्य असल्याशिवाय कथा ऐकायची शुद्धबुद्धी आपल्याला प्राप्त होत नसते. कथा म्हणजे एक अनुष्ठान आहे, सर्वांनी मिळून करायचं अनुष्ठान. एक दिवस कथा ऐकायचं आणि धर्ममंडपातून उठून जायचं ते अनुष्ठान होत नाही. बरं, एक दिवस पहिल्या दिवशी नाही आला आणि दुसऱ्या दिवशी आला तेही अनुष्ठान नाही. 2 दिवस नाही आला तिसऱ्या दिवशी आला तरी अनुष्ठान नाही. 3 दिवस नाही आला चौथ्या दिवशी आला तरी अनुष्ठान नाही. ते काही लोक म्हणले जाऊ दे आज तर चालू झाली 7व्या दिवशी जाऊ. अनुष्ठान नाही, हे अनुष्ठान 7 दिवसाचं आहे. 7 दिवस अनुष्ठानपूर्वक कथा श्रवण केली ना, या कथेची फलप्राप्ती सुद्धा या भागवत ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. लोक म्हणतील महाराज इतके कामं धंद्याचे दिवस येतो तुम्ही आता काय आहे, त्या उत्तम मालकाला काम नव्हतं. या मालक त्यांनी भागवत ठेवलंय, आमचे रब्बीचे दिवस चालू आहेत, शेतातले काम आहेत, मग संध्याकाळी झोपेची नागवणच आहे ना महाराज, हे कशामुळे ठेवलंय. आमच्या आयुष्यामध्ये अगोदरच संसार करायला आम्हाला वेळ कमी पडतोय अण्णा. रात्रंदिवस आम्ही संसारातच बेजार आहेत आणि रात्रीची उग झोप मोडायची 2-2, 3-3 तास तुमची कथा ऐकायची वेळ कुणाकडे शिल्लक आहे. बरं ऐकली असती महाराज, याचा फायदा काय फायदा. लोक फायद्यावर बघायला लागलीत. लोक कोणतंही काम करताना तोट्याचं कोणी करतं का. माणूस कोणतंही काम करत असताना फायद्याचं काम करतो, तोट्याचं कोणीच करत नाही. संसार असू द्या, परमार्थ असू द्या, फायदा बघतो माणूस, फायदा. महाराज मग तुमची कथा ऐकायची त्याचा फायदा काय हो, त्याची काही फलप्राप्ती आहे का. श्रीमद भागवत कथाकार सांगतात त्याची फलप्राप्ती आहे, तुमच्या जीवनात फायदा पण आहे. हे भागवत कोणी लिहिलं, कोणाला सांगितलं, कशासाठी लिहिलं, एकंदरीत तिथून पुढे जे आपण 7 दिवस आपण कथा श्रवण करणार आहेत त्याच्यामध्ये एक प्रसंग इतका सुंदर सुंदर गोड गोड आपल्या कानावर श्रवण करण्यासाठी पडणार आहे. श्रवण करण्याचा विधी काय, भागवत कथा श्रवण करताना कसं श्रवण करावं, नेमकं या भागवताचं महात्म्य काय. सज्जनो, द्वापारयुगामध्ये माझ्या भगवान कृष्ण कन्हैयाने अवतार संपवला, अवतार कार्य संपवलं. आणि अवतार कार्य संपवल्यानंतर भगवान श्रीकृष्ण निजधामाला जाण्यासाठी निघाले. आणि निजधामाला जाण्यासाठी निघाल्यानंतर भगवान कृष्णासोबत सावलीसारखा राहणारा, भगवान कृष्णाच्या देवाच्या सुखादुःखामध्ये सहभागी असणारा, सतत सावलीसोबत सतत सोबत वावरणारा देवाचा अत्यंत प्राणप्रिय मित्र उद्धव. त्या उद्धवाच्या कानावर बातमी गेली, अरे उद्धवा तुला कळालंय का काही. उद्धव म्हटला काय. अरे ज्याच्यावर तू जीवापाड प्रेम करतो ना तो तुझा भगवान श्रीकृष्ण निजधामाला जाणार आहे, त्यानं अवतार कार्य संपवलेलं आहे. आता उद्धवाला दुःख व्हायला लागलं. दादा शास्त्राचा नियम आहे, संयोग म्हटलं की योग हा ठरलेला आहे. जितका जितका जास्त संयोग माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त होतो ना तितकं तितकं योगाच्या दुःखाला सुद्धा तोंड देण्याची माणसानं तयारी ठेवली पाहिजे. आपण सर्व गृहस्थाश्रम आहेत, आपण लग्न केलेलं आहे. लग्न केल्यानंतर बायकोवर इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो, इतकं प्रेम करतो की त्या बायकोच्या प्रेमापुढे त्याला माय कळत नाही, त्या बायकोच्या प्रेमापुढे त्याला बाप कळत नाही, त्याला नाते कळत नाही, त्याला गोते कळत नाहीत, कोणीही कळत नाही. फक्त त्याच्या जीवनामध्ये फक्त बायको, इतकं प्रेम त्या बायकोवर करतो. पण दादा बायकोवर प्रेम करू नये या मताचा मी अजिबात नाही. पत्नीवर प्रेम केलं पाहिजे. आणि ते प्रेमाचा एक भाग संयोग जास्त येतो. आणि बघा संयोग आल्यानंतर होऊ नये असं कुणाच्या जीवनामध्ये
लग्न झाल्यानंतर 10-5 वर्ष होतात आणि 10-5 वर्ष झाल्यानंतर जीवापाड पण प्रेम केलेली ती पत्नी अचानक त्याला सोडून निघून जाते म्हणजे मृत्यू पावते. आणि तिचा मृत्यूचं दुःख याला अजिबात सहन होत नाही. इतकं वियोगाचं दुःख याला होतं, इतकं दुःख होतं. त्याला एक एक प्रसंग त्याच्या नजरेसमोर येतो आणि त्याला वाटतं किती मी प्रेम केलं, पण आज ती प्रेम केलेली व्यक्ती माझ्या जीवनामध्ये माझ्या साथीसाठी थांबलेली नाही, ती इथून निघून गेलेली आहे. वियोगाचं दुःख प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्राप्त होतं. संयोग म्हटलं की वियोग ठरलेला आहे. तसं उद्धवाच्या जीवनामध्ये झालं होतं. भगवान कृष्ण कन्हैयाचा संयोग त्याच्या जीवनामध्ये पावलोपावली झालेला होता. पण आता कृष्णच जाणार आहे. या वियोगाचं दुःख उद्धवाला सहन होत नव्हतं. उद्धव पळत गेला, कृष्ण कन्हैयाच्या जवळ गेला. आणि कृष्ण कन्हैयाच्या जवळ गेल्यानंतर त्यानं दुसरं काहीच केलं नाही, फक्त भगवान कृष्ण कन्हैयाचे पाय धरले. जसे पाय धरले, देवाला वाटलं रोजच्या सारखा उद्धव आला असेल जवळ, घेत असेल दर्शन. पण उद्धव काही देवाच्या चरणावरून डोकंच बाजूला काढत नाही. देवाला वाटलं आता उठेल, मग उठेल. उद्धव काही डोकं बाजूला काढत नाही. थोड्या वेळानं देवाला असा भास झाला की माझे पाय थंड लागायला लागलेत. देवाचे पाय दुसऱ्या तिसऱ्या कशानं थंड लागत नव्हते दादा. उद्धवाच्या डोळ्यातल्या अश्रूच्या धाऱ्याने देवाचे पाय ओले चिंब झाले होते. स्वतः जगाचा मालक देव वाकले आणि उद्धवाच्या दोन्ही हाताला धरला आणि उद्धवाला उठून उभा केला. आणि पाहता तर काय, उद्धवाच्या दोन्ही डोळ्यातून अश्रूच्या धारा खळखळ खळखळ वाहत आहे. देव म्हणतात, काय रे उद्धवा, काय एवढं संकट आलंय तुझ्यावर? कशासाठी रडतोय तू उद्धवा? सांग, तुझ्या जीवनामध्ये काय दुःख आलंय? जगाचा मालक, करतुम अकर्तुम मान्यता करतुम शक्तिधीश भगवान परमात्मा तुझा मित्र आहे उद्धवा. तू देवाचा सहकारी आहेस उद्धवा. देवाच्या सहकार्यावर देवाच्या मित्रावर दुःख येणं, मग माझं काय देव पण राहील. उद्धव काही बोलतच नाही. अरे उद्धवा, मी तुलाच बोलतोय, सांग नेमकं काय दुःख आहे, काय कठीण प्रसंग आलाय तुझ्यावर? उद्धव म्हणतो, देवा, मी जे ऐकलंय ते खरं आहे का? देव म्हटले, काय ऐकलं रे तू? तुमचं अवतार कार्य संपलंय आणि तुम्ही आता आम्हाला सोडून निजधामाला जाणार आहे. देव म्हटले, हो, इथल्या लोकांचा नियमच येणार आहे उद्धवा. इथे माणूस असो अथवा देव असो, इथे ज्याचा जन्म झाला त्याला एक दिवस या लोकाला सोडून जावं लागतं. इथल्या लोकांचा नियम आहे. येथ नाही उरू आले अवतार, येरते पामर जीव किती. इथे प्रत्येकाला या जो आला ना त्याला एक दिवस जावं लागतं रे उद्धवा. इथल्या लोकांचा नियम आहे. इथल्या लोकांचं नावच आहे मृत्यू लोक, याला मरका लोक म्हणतात. देवा, तू आम्हाला सोडून जाणार? देव म्हटले, जाणं हे इथला नियम आहे, जावंच लागणार. उद्धव मग तर आणखी ढसाढसा रडायला लागला. देवा, तू जर आम्हाला सोडून गेलास ना, आम्ही कुणाचं भजन करावं देवा? आम्ही कुणाच्या सहवासात राहावं देवा? अरे आतापर्यंत जेवढं आयुष्य आम्ही खर्च केलं ना आमच्या जीवनातलं, ते तुझ्या सहवासात, तुझ्या भक्तीत, तुझ्या भजनात, तुझ्या पूजनात, तुझी सेवा करण्यात सगळं आयुष्य आम्ही खर्च केलंय. आणि आता जर तू आम्हाला सोडून जातोय ना देवा, आम्ही इथून पुढं कुणाचं भजन करायचं, कुणाची सेवा करायची, कुणाची भक्ती करायची? देव म्हटले, अरे उद्धवा, जावं तर लागणारच आहे. उद्धव मात्र काय आक्रोश शांत करत नाही. उद्धव म्हणतो, देवा, तुला आमची पर्वा नाही ना का? किती वेड प्रेम केलं रे तुझ्यावर देवा. त्या प्रेमाचं काही शब्दामध्ये रूपांतर करता येत नाही ना देवा. इतकं वेड प्रेम तुझ्यावर केलंय आणि तू आज आम्हाला सोडून जातोय अर्ध्यामध्ये. मग तुला जायचंय ना, मला सोबत घेऊन जा. देव म्हटले, अरे उद्धवा, या लोकाचा पहिला नियम मी सांगितला तुला. पहिला नियम काय? इथे ज्याला यावं लागतं, बोला, त्याला जावं लागतं. हा लोकाचा पहिला नियम आहे. या लोकाचा दुसरा नियम सांगतो उद्धवा, ऐक. इथं येताना
10-5 जणाला घेऊन यावं लागतं आणि 5-50 जणाला घेऊन, असंच ना. या लोकांचा दुसरा नियम असा आहे, उद्धव अरे इथे येताना एकट्यानंच यावं लागतं आणि जाताना एकट्यानंच जावं लागतं. एकट्यानं. इथं कोणी सोबत येत नाही आणि कोणी सोबत जात नाही. येताना काय घेऊन आलतात तुम्ही? कथा ऐकायला जेवढे आले काय काय घेऊन आलतात? बायको संगच आली होती का तुमच्या? मुलं बाळ संगच आले होते का? अजिबात नाही. बरं जाताना आता येणार आहेत का संग? कोणी येत नाही बुबा. जनस्मशाने. तुम्ही ज्याच्यावर प्रेम केलं ना ते सुद्धा तुमच्या कामाला येत नाहीत दादा शेवटच्या काळामध्ये. सुभाषितकार इतकं सुंदर वर्णन करतात. धनानी भूमो पशवश्य गोष्टे भार्या गृहद्वारे जनस्मशाने देहश्चिताया परलोकमार्गे कर्मानुगो गच्छन्ति जीव एकाः. अरे आयुष्यात कमवलेलं धन भूमीमध्ये राहील. तुमच्या आयुष्यात जी जनावरं त्यांच्यावर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, गाई गाई म्हशी म्हशी म्हणून ज्यांच्यामध्ये तुमचा जीव अडकला होता, तुमच्या अंतकाळाच्या वेळेला ती गोठ्यात राहतील. ज्या पत्नीवर तुम्ही जीवापाड प्रेम केलं, तुमचा अंत्यविधी, तुमचा अंतकाळ ती तिच्या उड्या डोळ्याने पाहत असते आणि घराच्या दरवाजापर्यंत येत असते. भार्या गृहद्वारे. आयुष्यामध्ये कमवलेले मित्र स्मशानापर्यंत येतात. स्मशानापर्यंत. स्मशानामध्ये येऊन सुंदर अशा गोडगोड गप्पा मारतात, खिशातली तंबाखू काढतात, चुन्याची डब्बी काढतात. सकाळी गडी बोलला होता गड्या, आता आपल्यात राहिला नाही. काय माणसाच्या आयुष्याचं खरं आहे, कधी छातीत चमकतं की आणि कधी आपल्याला जावं लागतं की. अशी गप्पा मारणार, तंबाखू चोळणार, खाणार आणि निघून जाणार. याला स्मशान वैराग्य म्हणायचं. स्मशान वैराग्य. अरे जीवनात कमवलेली मित्र सुद्धा अंतकाळाच्या वेळेला आपल्या कामाला येत नाहीत. नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे. गुरुजी नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे कोणी नाही रे. नाही कुणाचे
जगतामध्ये कोणी कोणाचं नाही रे दादा. आयुष्यामध्ये राबायचं, कष्टाचे फार रात्रंदिवस कष्ट करायचं, हाडाचे काडं काढायचे, रक्ताचं पाणी करायचं, एक एक पैसा गोळा करायचा. उत्तम मालक असे पैसे गोळा करायचे, असे पैसे गोळा करायचे. एक दिवस जावं लागतं, हा नियम तर आहे. मेल्यानंतर बघा 4 खंडेकरी येतात, भावकीतले त्याच्यामध्ये काही असतात, पाहुणे रावळे काही असतात, स्मशानापर्यंत आपल्याला घेऊन जातात. ऐका, हसण्यावारी नेऊ नका. स्मशानामध्ये नेल्यानंतर तुमच्या हातातली अंगठी तुमच्या सोबत देत नाही. तुमच्या गळ्यामध्ये एखादी सोन्याची चैन असेल तर ती चैन सुद्धा अरे अजिबात नाही, अजिबात कोणी देत नाही. पत्नी रडता रडता जर हातामध्ये अंगठी असेल आणि गळ्यामध्ये चैन असेल तर तिचा रडण्याचा आठवण पार त्या गळ्यापर्यंत जाते. गळ्यापर्यंत तिची आठवण जाणं म्हणजे तिचं दुसरं रडण्याचा काही स्वार्थ नसतो. गळ्यातली तिच्या डोळ्याला चैन दिसत असते. त्याच्याही पुढे जाऊन सांगेन, जाऊ दे, अरे हे सोनं आहे, सोनं तर देतच नाही सोबत कोणी. अरे तुमच्या अंगावर करदोडा असतो बघा. आता कालच भाऊबीजेचा सण झाला आणि भाऊबीजेच्या सणाला बहीण भावाला करदोडा बांधत असते. तो करदोडा सुद्धा तुमचा जर देह उचलला, प्रेत उचलला आणि चित्तेवर ठेवलं, चित्तेवर, तर एखादा त्याच्यातलाच एक वयस्कर माणूस येतो, अरे अडकीत आहे का, अडकीत आणा, त्याचा कमरेचा काय कापा, करदोडा कापा, करदोडा. येताना मोकळ्या हाताने यायचं, जाताना मोकळ्या हाताने जायचं, या लोकांचा नियम आहे बुवा. आणि मग हे करायचा उद्योग कशासाठी? देव म्हणतात उद्धवाला, अरे उद्धवा, येताना मी कुणाला सोबत घेऊन आलो नाही. मग येतानाच कुणाला मी सोबत घेऊन आलो नाही, जाताना तुला मला सोबत कसं नेता येईल रे उद्धवा? मग मात्र आता उद्धव ढसा रडायला लागला आणि उद्धव देवाला म्हणतो, देवा तुला आम्हाला सोडून जायचंय, जातोय ते जातोय आणि आम्हाला सोबत घेऊन जात नाही ना. आता तो हा लाडका उद्धव जिवंत राहणार नाही, मी प्राण त्याग करणार आहे, कारण तुझ्या योगाचं दुःख माझ्या जीवनामध्ये मला सहन होणार नाही. मग मात्र देव म्हटले, अरे उद्धवा, इतकं दुःख मानून घेऊ नको. मी निजधामाला जातो, पण जाताना माझ्या वियोगाचं दुःख तुला होऊ नये याच्यासाठी एक युक्ती करून जातो. माझं जे दिव्य तेज आहे मी माझ्या सोबत घेऊन जात नाही, ते माझं दिव्य तेज श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये ठेवून जातो. जेव्हा जेव्हा तुला माझी आठवण येईल ना उद्धवा, तेव्हा एकच काम कर, श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ घ्यायचा, त्याच्यातला एक एक स्कंद वाचायचा, एक एक श्लोक वाचायचा, आणि त्या श्लोकाचं पारायण केलं ना, तेव्हा तेव्हा माझ्या वियोगाचं दुःख तुला काही करणार नाही. म्हणून भगवान कृष्ण कन्हैया वैकुंठाला गेले नाहीत, भगवान कृष्ण कन्हैया निजधामाला गेले नाहीत. भगवान कृष्ण कन्हैया कुठे असतील तर त्या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाचं साक्षात दिव्य तेज या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये आहे. सुंदर श्लोक आहे, ते नयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरये, सेवना श्रवणा पाठा दर्शना पापनाशिनी. कृष्ण कन्हैयाचं दिव्य तेज या श्रीमद भागवत महापुराणात आहे. म्हणून काय, या ग्रंथाचं श्रवण केलं, श्रवण, या ग्रंथाचं सेवन केलं. काही लोक म्हणतील, महाराज आम्हाला 7-7 दिवस कथा ऐकायला वेळ नाही हो. त्याच्यासाठी सोपा उपाय सांगितला, अरे या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचं दर्शन जरी घेतलं तरी साक्षात कृष्ण कन्हैयाचं दर्शन घेतलेलं पुण्य आपल्या पदरामध्ये प्राप्त होतं. एकनाथ महाराजांनी श्रीमद भागवत महापुराणाची आरती करताना इतकं सुंदर चिंतन केलेलं आहे. हा ग्रंथ नाही तर काय, टाळी वाजवा सर्व. गीते वेदे मन पूर्ण अनन्य होया शरण, खचित टळे जन्म मरणा, जाती चिरे शांती नातई बदते कृष्ण पदे हो माथा.
तुझा भगवंता, आरती करू तुझा भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, कचित टळे जन्म मरण. त्रिताप जाती चिरये शांती, नाथ हि वदती कृष्णपदी ठेवू माथा. आरती करू तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता. आरती करू तुझ भगवंता. एकनाथ महाराज सुंदर श्रीमद भागवत महापुराणाची आरती करताना सांगतात, अरे हा ग्रंथ नाही, या ग्रंथाकडे बघताना ग्रंथ म्हणून पाहायचं नाही, पुस्तक म्हणून पाहायचं नाही, एखादं काव्य म्हणून पाहायचं नाही. या ग्रंथाकडे पाहत असताना साक्षात कृष्ण कन्हैयाची वाङ्मयी मूर्ती म्हणून पाहायचं. म्हणजे याच्यामध्ये दिव्य तेज माझ्या कृष्ण कन्हैयाचा आहे. असं अलौकिक महात्म्य श्रीमद भागवत महापुराण ग्रंथाचं आहे. या ग्रंथामध्ये माझ्या कृष्ण कन्हैयाच्या दिव्य दिव्य लीला आहे. याच महापुराणामध्ये देवाचा विग्रह सुद्धा आहे. यामध्ये 12 स्कंद आहेत. 12 स्कंद म्हणजे 12 प्रकारचा विग्रह आहे. या श्रीमद भागवत महापुराणामध्ये 335 अध्याय आहे. एका एका स्कंदाचं जरी आपण श्रवण केलं ना दादा, जन्म मरणाचे दुःखाची जी व्याधी तुमच्या माझ्या सर्वांच्या पाठीमागं लागलेली आहे, त्या व्याधीतून निरसन करण्याची ताकद एका एका स्कंदाच्या श्रवणामध्ये आहे. या ग्रंथाचं जे लोक श्रवण करतात त्याला देवाचं दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. देवाची प्राप्ती करून देणारा हा श्रीमद भागवत महापुराण ग्रंथ आहे. काही लोक म्हणतील महाराज बरोबर आहे, या ग्रंथाचं महात्म्य आम्हाला सांगितले तुम्ही, साक्षात कृष्ण कन्हैयाची वाङ्मयी मूर्ती म्हणजे श्रीमद भागवत महापुराण आहे. देवाचं दिव्य तेज या श्रीमद भागवत महापुराण ग्रंथात आहे. मान्य आहे महाराज, पण आमच्या जीवनामध्ये याचा उपयोग काय आहे? श्रीमद भागवत महापुराण कथा म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. रेडीमेड कपड्याचं दुकान धर्मापूरला. अण्णा तुमचं शूटिंग शर्टिंग होतं वाटतं. रेडीमेड कपड्याचं दुकान. रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये असं असतं बघा, तुम्ही जर आता दिवाळीच्या सणाला आपल्या घरी जर कुणी लेकबाळ आली असेल तर आपण धर्मापुरीच्या रेडीमेड कपड्याच्या दुकानात जातो आणि दुकानात गेल्यानंतर छोटं 5 वर्षाचं लेकरू आहे, 5 वर्षाचं, आणि त्या दुकानदाराला म्हणायचं, दुकानदार दादा 5 वर्षाचा मुलगा आहे आमच्या इथं, त्या 5 वर्षाच्या मुलाच्या अंगाचा ड्रेस द्या. ते दुकानदार म्हणणार हो 5 वर्षाच्या मुलाच्या अंगाचा ड्रेस त्या रेडीमेड कपड्याच्या दुकानात असतो. दुसरा गिराईक जातं, ते म्हणतं माझ्याकडे 15 वर्षाचा मुलगा आहे, त्या 15 वर्षाच्या मुलाच्या मापाचा ड्रेस पाहिजे. दुकानदार म्हणणार हो 15 वर्षाचा सुद्धा मुलाचा मापाचा ड्रेस आहे. तिसरं गिराईक जातं, माझ्याकडे 25 वर्षाचा टोणगा आहे, त्याच्या मापाचा ड्रेस द्या. दुकानदार म्हणतो 25 वर्षाचा सुद्धा मापाचा आमच्याकडे ड्रेस आहे. चौथं गिराईक इतकं बहादर असतं, ते म्हणते माझ्याकडे 70 वर्षाचा जक्कड म्हातारा आहे, त्याच्या अंगाचा पायजमा आणि शर्ट खमीस द्या. दुकानदार म्हणतो ते सुद्धा रेडीमेड आहे, 70 वर्षाचा सुद्धा माणसाचा अंगाचा फिटिंगचा ड्रेस माझ्या दुकानात उपलब्ध आहे. रेडीमेड कपड्याच्या दुकानामध्ये सांगण्याचं तात्पर्य माझं आहे, 5 वर्षाच्या मुलापासून 75-70 वर्षाच्या म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या मापाची जशी कपडे रेडीमेड कपड्याच्या दुकानात मिळतात, तशी श्रीमद भागवत महापुराण कथा आहे. तुमच्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा संकट येतील, जेव्हा जेव्हा दुःख येईल, जेव्हा जेव्हा तुमच्या सांसारिक जीवनामध्ये दुःखाचा डोंगर कोसळेल, तेव्हा तेव्हा श्रीमद भागवत महापुराण आपल्या नजरेसमोर आणा आणि श्रीमद भागवत महापुराणामधली एक गोड 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 कथा आपल्या नजरेसमोर दीपस्तंभासारखी उभा करा. आलेलं संकट काही क्षणामध्येच लयाला गेल्याशिवाय राहत नाही. इतकी ताकद श्रीमद भागवत कथेची आहे.